हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर मला आहे ना सकाळी सकाळी मेहंदी लावली होती मामीनी मस्तपैकी आणि स्वीटीचं चालू होतं इथं झोका खेळणं आणि माझी आजी तिला मस्त गाणे म्हणत होते. तर मी मस्तपैकी फ्री होती. स्वीटीला घेण्यास करता खूप मोठी कंपनी होती, मग मला तर काही टेन्शनच नव्हतं. आणि हे बघा, ह्या माझ्या सगळ्या मावस बहिणी आहे ना शाळेत जाईपर्यंतच शांत वातावरण असतं, नाहीतर मग ते शाळेतून घरी लवकरच येतात. त्यांची सकाळची शाळा असते, मग काय ते भांडणं करतात. एक म्हणती स्वीटीला मला दे, दुसरी म्हणती मला दे. म्हटलं कोणीच घेऊ नका, तरी जबरदस्तीने घेऊन घेऊन पळत सुटतात. आणि गावाला एकच घर नाही तर 3-3 घर आहेत. ह्या घरून दुसऱ्या घरी, दुसऱ्या घरून तिसऱ्या घरी असंच असतं. या मग काय, मी इकडं आजीकडं आणली तिला आणि मस्तपैकी शांततेमध्ये खिचडी खाऊ घातली. शेजारच्या मामींची आली होती बकरी, मग ते पण मस्त रमली होती बकरीमध्ये. ती पण चारा खाऊ घालत होती बकरीला स्वीटी. आमच्या पुण्याला आम्ही खूप जास्त मिस करत असतो गावाकडचं वातावरण. हे असं सगळं आम्हाला बघायलाच भेटत नाही, म्हणून मी पण स्वीटीला खूप एन्जॉय करू दिलं. दुसऱ्या दिवशी होता मंगळवारचा बाजार. मग काय, मी मावशीसोबत बाजारामध्ये गेली होती आणि हे सगळं बघितलं की माझ्या लहानपणाच्याच आठवणी येतात मला. मी पण माझ्या मम्मीच्या मागं अशीच लागायची. आमच्या गावाकडचा बाजार असला ना मंगळवारचा, तेव्हा मी पण लागायची माझ्या आईच्या मागं की मला पण यायचं आहे. आई तशीच माझी स्वीटी आज माझ्या मागं लागलेली की मी पण येते म्हणून. चला मग भेटू, बाय बाय.